जेनी आणि जादुई तारामासा या कादंबरीत आहेत. रहस्यमय भूतकाळाने गोंधळलेली 12 वर्षाची जेनी, तिचे शाळकरी मित्र ॲना आणि पीटर, तो गोंधळ दूर करण्यासाठी त्या तिघांची चाललेली धडपड, ते रहस्य उलगडताना त्यांच्यासोबत घडलेले अनेक मजेशीर किस्से, त्यांचा जादुई दुनियेतला सफर. जर तुम्हाला अशा गोष्टी वाचायला आवडत असतील तर नक्की वाचा ही कादंबरी जेनी आणि जादुई तारामासा. आणि जर तुम्हाला ही कादंबरी ऐकायची असेल तर माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघा. मी ह्या पुढच्या व्हिडिओत कादंबरीचे थोडे पानं वाचून दाखवणार आहे. जर तुम्हाला ते ऐकायचे असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे पुढचे व्हिडिओ नक्की ऐका. या जेनी आणि जादुई तारामासात थोडक्यात काय आहे ते मी या व्हिडिओत तुम्हाला वाचून दाखवते. एकाच रात्रीतून जेनिफर स्टीव्हन्सनची आजी जेनीला तिच्यापासून, त्यांच्या घरापासून दूर बोर्डिंग स्कूलला पाठवण्याचा निर्णय घेते व दुसऱ्याच दिवशी जेनीला घरापासून दूर बोर्डिंग स्कूलला पाठवूनही देते. पण असं का हे जेनीलाही समजत नाही. म्हणून आजीवर राग करतच ती बोर्डिंग स्कूलच्या वसतिगृहात प्रवेश करते. तर वसतिगृहाची प्रमुख असलेली मिस हार्टमनला जेनीचं पूर्ण नाव ऐकून धक्काच बसतो. असं होतं तरी काय जेनीच्या भूतकाळात? तिला अजून वसतिगृहात, शाळेत काय काय रहस्य उलगडणार होते? तिचा आणि जादुई तारामासाचा काय संबंध होता? चला तर मग माहीत करूया जेनीची अनेक रहस्यांनी भरलेली गोष्ट जेनी आणि जादुई तारामासा. माझ्यासोबत नक्कीच ऐका पुढच्या व्हिडिओत.